Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the lecture number 6 about the topic topology of metric spaces. In all the previous 5 lectures, we are working on examples of metric spaces. And I definitely know now that you have come to know that the underlying set X, कारण आपण नेहमी कसं लिहितो बघा, we finally write this that X comma D is a metric space, but this X can be any set. It is not necessarily a set of real numbers. We started with set of real numbers, so X was R in that case. Secondly, we did some examples of R2, right? R2 means Cartesian coordinate system, and whenever you take two distinct points in R2, the distances that we defined, there were 3 distances that we defined. Usual distance was always there. Then D1 we defined, which is a summation of difference between X coordinates plus difference between Y coordinates, mod of that. And finally we defined D infinity, which was maximum of mod of Xi minus Yi, where I may take values from 1 to 2 if it is R2. If it is Rn, it can be 1 to n. Also, I have given you the geometrical interpretation of those distances. Okay, then also we have defined what is meant by discrete metric. मग त्याच्यासाठी कोणताही अंडरलाइंग सेट आपल्याला चालतो, X be any non-empty set, and you define a metric on that as dxy is 0 if and only if x is equal to y, dxy is 1 if x is not equal to y. That also we proved it is a metric. So now many examples we have, right? In case of R2 we have 3 metrics. In case of R we have 1 metric. So 4 examples we had. Then discrete metric is another example, and this concept that we did in R2 you can generalize for R3, R4, in general Rn. So now lots of examples we have. मग ह्याच्यामधून एक गोष्ट आपणाला क्लिअर झाली असेल की मेट्रिक म्हणजे डिस्टन्स फंक्शन आहे. आपलं जे पारंपरिक डिस्टन्स आपण म्हणतो 2 पॉइंट्स मधलं, त्याचा आणि ह्या डिस्टन्स फंक्शनचा तसा फारसा काही संबंध नाही. आपण आता असं म्हणणार की त्या 4 प्रॉपर्टीज ज्या आहेत, म्हणजेच नॉन निगेटिव्हिटी, dxy इज 0 इफ अँड ओनली इफ x इज इक्वल टू y. नॉन निगेटिव्हिटी म्हणजेच काय, dxy इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 फॉर ऑल x अँड y बिलॉंगिंग टू दॅट x. देन सिमेट्री, dxy इज dyx. आणि चौथी ट्रायंगल इनइक्वॅलिटी. ह्या 4 प्रॉपर्टीज जे फंक्शन सॅटिस्फाय करेल त्याला आपण डिस्टन्स फंक्शन म्हणणार, म्हणजेच मेट्रिक म्हणणार. आणि मग तो अंडरलाइंग सेट आणि हे फंक्शन मिळून जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण मेट्रिक स्पेस असं म्हणतो. आय होप यू अंडरस्टूड दिस. नाउ today we will, in this particular lecture we will work on metric spaces of sequences. त्यामुळे असं काही नाही आहे की फक्त R2 मधले एलिमेंट्स किंवा R मधले एलिमेंट्स त्यातले सबसेट्स हे मेट्रिक स्पेस तयार करतात. इट्स नॉट नेसेसरी. इट कॅन बी सिक्वेन्सेस, इट कॅन बी फंक्शन्स ऑल्सो. वी विल वर्क ऑन दॅट इन फ्युचर. ओके, मग आता इथे बघा, आपल्याला आता 2 टाईपच्या स्पेसेस शिकायच्या आहेत. एक आहे ते L1 स्पेस आणि दुसरी आहे ती L2 स्पेस. देर इज अ डिफरन्स बिटवीन दीज टू. वी विल कम टू दॅट. तर आपण आता काय करूया, लेट एक्स हा जो सेट आहे, सेट ऑफ ऑल सिक्वेन्सेस, सेट ऑफ ऑल सिक्वेन्सेस से xn satisfying summation say k running from 1 to infinity mod of xk less than infinity. आधी याचा अर्थ काय झाला बघा. एनी सिक्वेन्स व्हेन यू टेक, यू नो व्हॉट इज सिक्वेन्स. सिक्वेन्स हे काय असतं, फंक्शन, रियल व्हॅल्यूड फंक्शन वी कॅन से. इट इज नॉट नेसेसरीली ऑलवेज रियल व्हॅल्यूड फंक्शन, बट इथे आपण असं म्हणूया आत्ता फॉर टाइम बिंग की हे रियल व्हॅल्यूड फंक्शन आहे. म्हणजेच काय, फंक्शन
की ज्याचं डोमेन सेट ऑफ नॅचरल नंबर्स आहे त्याला आपण सिक्वेन्स म्हणतो. रिअल सिक्वेन्स म्हणजे हा असा असतो. सिक्वेन्स हा काही प्रत्येक वेळी रिअल नंबर्सचाच पाहिजे असं काही नाही आहे. इट कॅन बी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स ऑल्सो, इट कॅन बी ऑफ फंक्शन्स ऑल्सो. सिक्वेन्स ऑफ फंक्शन्स म्हणून एक ब्रँच आहे मॅथमॅटिक्सची, त्याच्यामध्ये खूप काम चालतं. मुद्दा असा आहे की आत्ता आपण असं म्हणूया की हे मॉड तुम्ही घेतात, मॉड इज रिअल नंबर्सला आपण हे वापरतो. सो ह्या रिअल नंबरचा सिक्वेन्स आहे असं आपण समजूया. ओके. तर एक्स बी द सेट ऑफ ऑल सिक्वेन्सेस. कसे सिक्वेन्सेस? तर बघा इथे समेशन के रनिंग फ्रॉम 1 to इन्फिनिटी. कुठल्याही सिक्वेन्समध्ये इन्फायनाइटली मेनी टर्म्स असतात. वी आर सेईंग एनी सिक्वेन्स कंटेन्स इन्फिनाइटली मेनी टर्म्स. वी आर नॉट सेईंग दॅट दे आर ऑल ऑलवेज डिस्टिंक्ट. अशी काही गरज नाही आहे. कॉन्स्टंट सिक्वेन्स असेल तर सर्वच टर्म सेम असतात. 1/n हा सिक्वेन्स घेतला तर पहिली टर्म 1/1, दुसरी 1/2, तिसरी 1/3. टर्म्स डिस्टिंक्ट आहेत आणि टर्म्सची व्हॅल्यू कमी कमी होत गेली. -1n हा सिक्वेन्स घेतला तर पहिली टर्म -1, दुसरी +1, तिसरी -1, चौथी +1. सो बट एव्हरी सिक्वेन्स हॅज इन्फिनाइटली मेनी टर्म्स. आणि आपण असे सिक्वेन्सेस घेतो आहोत की त्याच्यामध्ये त्या सर्व टर्म्सच्या ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचं ॲडिशन लेस दॅन इन्फिनिटी आहे. आता लेस दॅन इन्फिनिटी हा कन्सेप्ट मॅथमॅटिक्समध्ये अनेक वेळा वापरला जातो. लेस दॅन इन्फिनिटी याचा अर्थ फायनाईट. लक्षात घ्या, लेस दॅन इन्फिनिटी म्हणजेच फायनाईट. म्हणजेच काय झालं, हा जो सिक्वेन्स आहे अशा सर्व सिक्वेन्सेसचा कॅपिटल एक्सचा सेट आहे. त्यातला प्रत्येक सिक्वेन्स कसा आहे तर त्याच्या ज्या टर्म्स आहेत म्हणजे x1, x2, x3, x4 अशा ज्या इन्फिनाइटली मेनी टर्म्स त्या सिक्वेन्समध्ये असणार आहेत त्या प्रत्येक टर्मचा जर मी ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घेतली मॉड ऑफ xk आणि त्या सर्वांचं ॲडिशन मी घेतलं के रनिंग फ्रॉम 1 to इन्फिनिटी तर ते फायनाईट आहे. असं तुम्हाला सिक्वेन्स आहे. म्हणजेच काय झालं बघा, द सिरीज. सो दस वी कॅन से that is the series. सिरीज आणि सिक्वेन्स याच्यात काय फरक आहे हे मी लिहितोय ते नीट समजावून घ्या. ह्या आपण जर हे सर्व मटेरियल वाचलं कुठल्या तरी स्टँडर्ड पुस्तकातून तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. सिरीज आणि सिक्वेन्स ह्याच्यामध्ये फरक आहे. सिरीज ही समेशन आहे. कशाचं समेशन? त्या सिक्वेन्समधल्या सर्व टर्म्सचं समेशन म्हणजे सिरीज. पॉवर सिरीज असा शब्द तुम्ही ऐकला असाल. 12वीमध्ये काही पॉवर सिरीजचा तुम्ही अभ्यास केला असाल. e⁻x, log x, 1/1 - x, 1/1 + x. सेकंड इयर BSc मध्ये पण तुम्ही काही ठिकाणी पॉवर सिरीजचा वापर केलात. मुद्दा असा आहे की आपल्याला ह्या सर्व आयडियाज नीट माहिती पाहिजेत. दॅट सिरीज समेशन एक्स. आणि याच्यामध्ये ही सिरीज कशी असणार आहे? ऑल टर्म्स x1, x2, x3 अप टू x इन्फिनिटी इज ॲब्सोल्युटली कॉन्व्हर्जंट. ॲब्सोल्युटली कॉन्व्हर्जंट सिरीज आहे ही. कारण काय, ॲब्सोल्यूट व्हॅल्यूज आपण घेतो आहोत त्या टर्म्सच्या आणि त्या सर्वांचं समेशन हे फायनाईट आहे. ओके. आता आपण असं म्हणणार लेट x अँड y बिलॉंगिंग टू x. आता x आणि y हे x मध्ये आहेत. x हा कसा आहे? सेट ऑफ ऑल सिक्वेन्सेस. म्हणजे x हा एक सिक्वेन्स असणार आहे. सो सपोज x इज इक्वल टू द सिक्वेन्स xn. ओके. x इज इक्वल टू म्हणण्यापेक्षा x करस्पॉन्ड्स टू म्हणूया आपण सिक्वेन्स xn अँड y करस्पॉन्ड्स टू सिक्वेन्स yn. ओके. डिफाईन dxy. तुम्ही आता फंक्शन डिफाईन केलं पाहिजे ना आणि ते मेट्रिक आहे असं सिद्ध करायचं आहे. डिफाईन dxy ॲज समेशन k रनिंग फ्रॉम 1 to इन्फिनिटी मॉड ऑफ xk - yk. राईट. आपण एक फंक्शन डिफाईन केला आता x आणि yच्या मधलं डिस्टन्स डिफाईन करण्यासाठी. व्हॉट इज x अँड y? दे आर एलिमेंट्स ऑफ दिस सेट कॅपिटल एक्स. व्हॉट इज कॅपिटल एक्स? सेट ऑफ ऑल सिक्वेन्सेस. कसे सिक्वेन्सेस? की ज्यांच्या सिक्वेन्समधल्या ज्या टर्म्स आहेत त्यांच्या ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचं ॲडिशन हे फायनाईट आहे.
म्हणजेच हे सिक्वेन्सेस कसे आहेत, ॲब्सोल्युटली कॉन्व्हर्जंट. लक्षात घ्या. मग हे dxy आपण असं डिफाईन केलेलं आहे. तर आता मला प्रूव्ह करायचं आहे की ही मेट्रिक आहे, हे जे काय फंक्शन आहे डिफाईन केलेलं तुम्ही ते मेट्रिक आहे असं मला सिद्ध करायचं आहे. सो काय लिहिणार आपण बघा. पहिल्यांदा आधी जे फंक्शन तुम्ही डिफाईन केलं ते आपण प्रूव्ह करू की ते वेल डिफाईन्ड फंक्शन आहे. ओके. सो टू प्रूव्ह दॅट dx, y is well defined okay. So what you do is let un आपण घेऊया. un is suppose summation I running from 1 to n mod of xi. म्हणजेच काय केलं आपण, पहिल्या एन टर्म्सचं ॲडिशन घेतलं. इथे आपण अप टू इन्फिनिटी ते ॲडिशन आहे. इथे आपण फर्स्ट एन टर्म्सचं घेतलं अँड सपोज vn इज इक्वल टू अगेन समेशन आय रनिंग फ्रॉम 1 टू n मॉड ऑफ yi. म्हणजे आपण पार्शियल सम्स घेतल्या. याला म्हणतात पार्शियल सम. दिस इज टोटल सम, ऑल द टर्म्स ऑफ द सिक्वेन्स वी हॅव ॲडेड. हिअर जस्ट फर्स्ट एन टर्म्स वी आर ॲडिंग. सो बी द सिक्वेन्स ऑफ पार्शियल सम्स. Be sequence of partial sums. Partial sums म्हणजे काय, un हा जो सिक्वेन्स आहे आणि vn हे पार्शियल समचे सिक्वेन्स आहेत. म्हणजेच काय, u1 काय होईल, समेशन आय रनिंग फ्रॉम 1 टू n, 1 टू 1 फक्त तिथे मॉड ऑफ एक्स आहे. म्हणजे u1 म्हणजे मॉड ऑफ x1 फक्त. u2 म्हणजे काय होईल, आय रनिंग फ्रॉम 1 टू 2 इथे, मग मॉड ऑफ एक्स म्हणजे समेशन x1चा मॉड प्लस x2चा मॉड. म्हणजे पहिल्या दोन टर्म्सच्या ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचं ॲडिशन, दॅट इज u2. देन u3, व्हॉट विल बी u3, समेशन आय रनिंग फ्रॉम 1 टू 3 मॉड ऑफ xi. म्हणजेच काय, मॉड ऑफ x1 प्लस मॉड ऑफ x2 प्लस मॉड ऑफ x3 असं u3 होईल. लाईक दॅट वी हॅव टू गो ऑन, राईट. सो un अँड vn हे आपण असं डिफाईन केलेलं आहे. बी द सिक्वेन्स ऑफ पार्शियल सम्स. कशाचे पार्शियल सम्स, ऑफ धिस, ऑफ व्हॉट, समेशन k रनिंग फ्रॉम 1 टू इन्फिनिटी मॉड ऑफ xk अँड समेशन k रनिंग फ्रॉम 1 टू इन्फिनिटी मॉड ऑफ yk. यातलीही पार्शियल सम्सचं आपण घेतलं. मग आता काय करूया आपण, कन्सिडर से समेशन आय रनिंग फ्रॉम 1 टू n मॉड ऑफ xi मायनस yi. ओके. अँड वी नो दॅट दिस इज लेस दॅन ऑर इक्वल टू व्हॉट, समेशन आय रनिंग फ्रॉम 1 टू n मॉड ऑफ xi प्लस समेशन आय रनिंग फ्रॉम 1 टू n मॉड ऑफ yi. आपल्याला हा रिझल्ट आहेच ना, मॉड ऑफ a मायनस b इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड a प्लस मॉड b. प्लस असलं काय आणि मायनस असलं काय, दॅट आणि यू कॅन व्हेरीफाय. कुठलेही दोन रिअल नंबर्स घेऊन हा रिझल्ट व्हेरीफाय करा. मग नाव व्हॉट इज दॅट, दॅट मीन्स व्हॉट, दिस इज मीन्स आय रनिंग फ्रॉम 1 टू n लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ xi प्लस आय रनिंग फ्रॉम 1 टू n मॉड ऑफ yi. म्हणजेच मग आता आपण काय म्हणणार, सिन्स un अँड vn आर कॉन्व्हर्जंट सिक्वेन्सेस. सिक्वेन्स ऑफ पार्शियल सम्स ज्यावेळी कॉन्व्हर्जंट असतो त्यावेळी हा ॲब्सोल्युटली कॉन्व्हर्जंट असतो. सो नाव व्हॉट आय कॅन से ॲज सिक्वेन्स un अँड सिक्वेन्स vn are convergent. Okay, if I take sequence wn, which is say summation I running from 1 to n mod of xi minus yi, is also convergent. CGT I will write for convergent here also. Okay, so dxy, which is summation k running from 1 to infinity
राईट, मॉड ऑफ xk मायनस yk. आता हा सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट आहे तुम्ही म्हणताय, म्हणजेच हा जो समेशन के रनिंग फ्रॉम 1 to infinity मॉड ऑफ xk मायनस yk इज अ रियल नंबर. सिक्वेन्स कॉन्व्हर्ज होतो त्यावेळी तो रियल नंबरला कॉन्व्हर्ज होतो, त्यामुळे ते रियल नंबर आहे तो, लक्षात घ्या. म्हणून आपण काय म्हणणार की मॉड ऑफ xk मायनस yk इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 फॉर ऑल k, म्हणजे दिस इज अ रियल नंबर. सो दिस प्रूव्स दॅट युअर sequence is or that function d is well defined, right? I will continue in the next slide. I will erase all this. I hope you have written, right? If not, you can visit back and means reverse and visit the lecture again, and you can note down the things. Okay, so I will erase this now. Now I will proceed. See, now what happened here? It is a real number is proved, so that part is over now. Function is well defined. Now what? You know that further, what I can say now, further, this mod of xk minus yk, right, this is always greater than or equal to 0 because it is absolute value. Okay, that means what? This implies dxy is greater than or equal to 0. Okay, this is non-negativity proved, non-negativity. Now if dxy is 0, if जर dxy 0 असेल, what does it means? If and only if summation k running from 1 to infinity mod of xk minus yk is equal to 0. But now this xk minus yk is always a non-negative real number. आणि अशा सर्व नॉन निगेटिव्ह रिअल नंबर्सचं अप टू इन्फिनाइटली मेनी टर्म्स द समेशन जर 0 असेल, व्हॉट डज इट इम्प्लाय? इफ अँड ओनली इफ व्हॉट? मॉड ऑफ xk मायनस yk is equal to 0 for all k belonging to n, we can say. But what does it mean? If and only if xk is equal to yk. Because why? xk minus yk is 0 for all k. Current mod of 0 is 0. So whenever I am saying mod of xk minus yk is 0, it means xk minus yk is 0 for all k. But that means what? If and only if xk is equal to yk for all k. And when xk is equal to yk for all k, it means what? Sequence xn is same as sequence yn. Both the sequences are identical. Okay, so that means we have proved that result dxy is 0 if and only if x is equal to, that means this is x is equal to y, because you are taking x as a sequence xn, y as sequence y. Then the third property is also simple. dxy, you know, it is what? It is equal to summation k running from 1 to infinity mod of xk minus yk, which you can write as summation k running from 1 to infinity mod of yk minus xk. And so this is nothing but dyx. So that is done. And the final property that we want to prove is triangle inequality. So for that we can observe, right? What we can observe is to prove, असं म्हणूया आपण, to prove triangle inequality. Triangle inequality. So what you know is mod of xk minus zk is equal to mod of xk minus yk plus yk minus zk. Right? Now this is less than or equal to xk minus yk plus mod of yk minus zk. Okay. Okay, so now what I can say, that means what? For all k running from 1 to infinity, if I take mod of xk minus zk
will be less than or equal to summation k running from 1 to infinity mod of xk minus yk plus summation k running from 1 to infinity, right, mod of yk minus zk. But now this is nothing but what? This is dxz, so that is equal to that, and this is dxy and comma dx comma y plus dy comma z, right? So triangle inequality also we have established. So that proves that this particular set that is given, set of all sequences which are absolutely convergent, they are called L1 sequences. This set forms a metric space, right, with respect to the operation that we have defined. म्हणजे आपण आतापर्यंत रियल नंबर्स R2 जनरल सेट, कुठलाही सेट, डिस्क्रीट मेट्रिक स्पेस डिफाइन करताना आता हे सिक्वेन्सेसचा सेट झाला. कसे सिक्वेन्सेस? कुठलाही सिक्वेन्स नव्हे, त्याला एक काहीतरी प्रॉपर्टी आहे, समेशन के रनिंग फ्रॉम 1 टू इन्फिनिटी मॉड ऑफ एक्स के. त्या सिक्वेन्समधल्या सर्व ॲब्सोल्यूट व्हॅल्यूज, सर्व ज्या टर्म्स आहेत त्यांच्या ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचं ॲडिशन हे फायनाईट आहे. समजा तुम्ही बघा, तुम्ही समजा, आय विल इरेज दिस नाव, ओके. समजा तुम्ही एन स्क्वेअर हा सिक्वेन्स घेतलात, बघा एन स्क्वेअर हा सिक्वेन्स मी घेतला, तर ह्याच्यामध्ये टर्म्स काय असणार? 1, मग 2चा वर्ग म्हणजे 4, मग 3चा स्क्वेअर 9 प्लस 16. मग आता ह्याच्या ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचं सम हे फायनाईट असूच शकत नाही. दीज आर इन्क्रीजिंग टर्म्स. पण म्हणजे हा सिक्वेन्स L1 सिक्वेन्स नव्हे. आता म्हणजे हा ॲब्सोल्युटली कॉन्व्हर्जंट, हा आधी कॉन्व्हर्जंट नाहीच आहे सिक्वेन्स, लक्षात घ्या. तुम्ही समजा जॉमेट्रिक सिक्वेन्स एखादा घेतलात, लक्षात घ्या, जॉमेट्रिक सिक्वेन्स म्हणजे काय? तर बघा, समजा मी पहिली टर्म 1 घेतली, दुसरी 1/2 घेतली, तिसरी 1/4 घेतली, चौथी 1/8 घेतली, पाचवी 1/16 घेतली, तर हे डिक्रीजिंग सिक्वेन्स आहे आणि हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. इफ यू रिमेंबर अरिथमॅटिक अँड जॉमेट्रिक प्रोग्रेशन्स यू हॅव स्टडीड इन 11th स्टँडर्ड, सो यू नो दॅट दिस इज अ जॉमेट्रिक प्रोग्रेस. मग हा जो सिक्वेन्स आहे हा जॉमेट्रिक सिक्वेन्स आहे. आता ह्याच्यामध्ये काय होणार बघा, ह्याच्या जर इन्फिनाइटली मेनी टर्म्सचं ॲडिशन तुम्ही केलं तर काय येणार? आपला फॉर्म्युला काय आहे इथे बघा, कॉमन रेशो जो आहे इथे अरिथमॅटिक जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे GP, आणि त्याची फर्स्ट टर्म 1 आहे आणि कॉमन डिफरन्स R 1/2 आहे. मॉड ऑफ R लेस दॅन 1 आहे, म्हणून इन्फिनाइटली मेनी टर्म्सचा ॲडिशनचा फॉर्म्युला काय असतो? A/1 - R. हे सर्व माहिती पाहिजे. फॉर्म्युले TYला आल्यानंतर 11वीतले फॉर्म्युले आठवत नाहीत असं नाही चालणार, किंवा हायर स्टडीज करताना मला प्रिव्हियस इयर्समध्ये झालेले फॉर्म्युले जे आहेत ते पाठ पाहिजे. मग हे A/1 - R म्हणजे काय होणार बघा, इथे Aची व्हॅल्यू आहे 1, R किती आहे 1/2, म्हणजे 1 - 1/2, म्हणजेच हे काय झालं 1/1/2 झालं, म्हणजेच हे 2 झालं, बरोबर ना. म्हणजेच काय झालं, इथे मला असं लिहिता येणार या पर्टिक्युलर सिक्वेन्सच्या बाबतीमध्ये काय लिहिता येणार मला, की समेशन मॉड ऑफ काय लिहिता येईल आपल्याला, AK. समजा तो सिक्वेन्स आपण AN ने दाखवला, समजा हा सिक्वेन्स समजा मी AN ने दाखवला, तर मॉड ऑफ AK इज K रनिंग फ्रॉम 1 टू इन्फिनिटी इज 2 विच इज लेस दॅन इन्फिनिटी. 2 हा फायनाईट नंबर आहे, फायनाईट. सो दिस सिक्वेन्स फिट्स इन दॅट. तसाच दुसरा एखादा सिक्वेन्स तुम्ही घेतलात, समजा 1/1 घेतला आपण, मग दुसरं म्हणजे 1/3 घेतलं, मग 1/9 घेतलं, 1/27 घेतलं, 1/81 घेतला, हा समजा तुमचा BN सिक्वेन्स असेल, तर दिस ऑल्सो विल फिट इन दिस पर्टिक्युलर सिच्युएशन. कारण इथे कॉमन रेशो 1/3 आहे. ह्याच्या इन्फिनाइटली मेनी टर्म्सचं ॲडिशन काय होणार? 1/1 - 1/3, म्हणजे हे 2/3 झाले डिनॉमिनेटरला, म्हणजे ते 3/2 झालं. 3/2 इज लेस दॅन इन्फिनिटी, फायनाईट आहे व्हॅल्यू, राईट, दिस इज फायनाईट. सो हे दोन सिक्वेन्स त्या आपण जो सेट डिफाईन केला आहे त्याच्यामधले झाले. आणि मग आपण त्याचं मॉड डिस्टन्स बिटवीन AN आणि BN कसं डिफाईन करणार बघा, डिस्टन्स बिटवीन सिक्वेन्स AN अँड सिक्वेन्स BN कसं डिफाईन केलं आपण डिस्टन्स, तर समेशन K रनिंग फ्रॉम 1 टू इन्फिनिटी
मॉड ऑफ ए के मायनस बी के म्हणजेच काय, यातल्या पहिल्या दोन टर्म्सचं सबट्रॅक्शन A1 मायनस P1, 1 मायनस 1 0 होईल, 1/2 मायनस 1/3, 1/4 मायनस 1/9 ह्यांचं ॲडिशन. बघा म्हणजे कसं आहे माहिती आहे का, जो आपण थिओरिटिकली कन्सेप्ट सांगतो ना किंवा स्टडी करतो, तो एखादं कॉन्क्रीट एक्झाम्पल घेऊन आपण त्याचं ॲक्च्युअली काय आहे ते नेमकं ते डिस्टन्स फंक्शन आपण कसं डिफाईन केलं, हे दोन रिप्रेझेंटेटिव्ह झाले त्या सर्व त्या टाईपच्या सिक्वेन्सेसचा जर सेट घेतला तर त्याचे, म्हणजे AN अँड BN विल फिट इन दॅट सेट. आणि मग जर ते त्याच्यामध्ये असतील तर त्यातलं डिस्टन्स मी कसं डिफाईन केलं आहे त्या दोन सिक्वेन्सेसमधलं, तर हे असं डिफाईन केलेलं आहे, समेशन AK मायनस BK, K रनिंग फ्रॉम 1 to infinity. So you can literally calculate all these things and see what will be the distance. Okay, so I hope you understand whatever is discussed in this lecture. I will stop here. We will continue in the next lecture. Thank you.